शूर सैनिक लढला आणि लढलेला सैनिक शूर होता. म्हणजे हे दोन वाक्यप्रचार वरवर पाहता अगदी सारखेच वाटतात, हो ना? अगदी बरोबर. अर्थही तोच पोहोचतो. पण स्पर्धा परीक्षेच्या जगात म्हणजे राज्यसेवा किंवा PSI, STIच्या पेपरचा विचार केला तर ह्याच एका शब्दाच्या जागेवरून खूप मोठा फरक पडतो. नक्कीच. एक बहुमूल्य गुण मिळू शकतो किंवा हातातून निसटू शकतो. हो, आणि आपण अनेकदा व्याकरण म्हणजे नुसते नियम आणि पाठांतर समजतो. पण आयोगाचे पेपर सेट करणारे तज्ज्ञ तुमचे पाठांतर तपासत नाहीत. खरं तर ते तुमचे भाषेचे उपयोजित आकलन तपासतात, म्हणजेच अप्लाइड लॉजिक तपासतात. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सविस्तर चर्चेत आपण एक अशा घटकाचे विश्लेषण करणार आहोत जो वाक्यात लपून बसतो, तो स्वतःचे रूप बदलतो आणि अनेकांना हमखास फसवतो. आणि तो विषय म्हणजे मराठी व्याकरण, विशेषण आणि त्याचे प्रकार. अगदी सुरुवातीलाच आपण ज्या दोन वाक्यांचे उदाहरण घेतले तिथेच खऱ्या अर्थाने या विषयाची खोली दडलेली आहे. हो ना. व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा घटक केवळ स्कोरिंग नाहीये, तर तो एका डिकोडिंग स्किलसारखा आहे. म्हणजे व्याकरण ही शब्दांची नुसती जंत्री नाहीये. नाहीच मुळी. हे शब्द एकमेकांशी कसे जोडले जातात, एक शब्द दुसऱ्या शब्दावर कसा प्रभाव टाकतो, बघा त्याचं ते एक अत्यंत तार्किक गणित आहे. आणि आजच्या या सत्रात आपण विशेषणाची केवळ व्याख्या पाहणार नाही आहोत. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोग कशा प्रकारचे सापळे रचतो आणि त्यातून अचूक उत्तर कसे शोधायचे यामागची कार्यपद्धती उलगडणार आहोत. हे खरंच खूप आवश्यक आहे, कारण सराव परीक्षांमध्ये यावरचे प्रश्न अनेकदा गोंधळात टाकतात. तर आपण थेट या विषयाच्या मुळाशी जाऊया. नक्कीच. विशेषणाचे प्रकार आणि त्यातील बारकावे पाहण्यापूर्वी मुळात विशेषण म्हणजे काय आणि ते वाक्यात कुणासाठी काम करते याचा पाया पक्का करूया. हो, कारण संदर्भ साहित्यामध्ये विशेषण आणि विशेष्य अशा दोन संज्ञा वारंवार येतात. आणि वाचताना त्या खूप तांत्रिक आणि रुक्ष वाटतात. पण हे समजून घेण्यासाठी आपण एका साध्या रूपकाचा वापर करू शकतो. अच्छा, कोणते रूपक? समजा एखाद्या चित्रपटात अनेक पात्रे आहेत. त्यातले जे मुख्य पात्र आहे ते म्हणजे आपले नाम. बरोबर. आता या पात्राला एक विशिष्ट ओळख द्यायची असेल तर आपण त्याला एका विशिष्ट प्रकारचा मेकअप किंवा वेशभूषा देतो. हा मेकअप म्हणजेच आपले विशेषण. क्या बात आहे. हे खूपच सोपं करून सांगितलं. हो ना, कारण या मेकअपमुळे त्या पात्राची हजारो इतर पात्रांमधून एक वेगळी, मर्यादित आणि ठळक ओळख निर्माण होते. हे रूपक खरोखरच या संकल्पनेचे अचूक स्पष्टीकरण देते. व्याख्येच्या चौकटीत सांगायचे तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आणि मगाशी जे मुख्य पात्र आपण म्हणालो, ज्या नामाबद्दल ही माहिती सांगितली जाते ते नाम म्हणजे विशेष्य. अगदी बरोबर. आता इथे व्याप्ती मर्यादित करणे हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे. बघा, जेव्हा आपण नुसता आंबा हा शब्द उच्चारतो तेव्हा जगातले सगळे आंबे त्या संज्ञेत येतात. म्हणजे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. हो, पण जेव्हा आपण गोड आंबा असे म्हणतो तेव्हा आंबट, तुरट, बेचव असे सगळे आंबे त्यातून वगळले जातात. म्हणजे गोड या शब्दाने आंब्याची व्याप्ती मर्यादित केली. अच्छा, म्हणजे इथे आंबा हे विशेष्य झाले आणि गोड हे विशेषण झाले. अगदी तसंच. हे लॉजिक लावले तर लक्षात येते की विशेषण हे कायम एका सावलीसारखे विशेष्याला चिकटून राहते. त्याचे स्वतंत्र असे अस्तित्व नसते. हो, ते फक्त नामाला उठाव देण्यासाठी अस्तित्वात येते. पण आता एक प्रश्न पडतो. नामाचा हा जो मेकअप आहे तो प्रत्येक वेळी सारखा नसतो. त्याचीही काही विशिष्ट साचेबद्ध रूपे असतात ना? हो, असतात ना. संदर्भानुसार या विशेषणांचे प्रामुख्याने 3 मोठे गट पडतात. परीक्षेच्या दृष्टीने या वर्गीकरणावर कसे प्रश्न विचारले जातात? पहिला प्रकार कोणता? पहिला आणि सर्वात सहज ओळखता येणारा प्रकार म्हणजे गुणवाचक विशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवली जाते तो हा गट. म्हणजे उदाहरणे पाहिली तर हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश किंवा शूर सैनिक. बरोबर. इथे हिरवे, शुभ्र, निळे हे शब्द नामाचा केवळ एक गुणधर्म, रंग किंवा रूप दर्शवत आहेत. यावर सहसा सरळ प्रश्न येतात आणि ते ओळखणेही सोपे जाते. हो, गुणवाचक विशेषण समजायला सोपं आहे कारण मानवी मेंदूला रंग किंवा स्वभाव पटकन नोंदवता येतो. नक्कीच. पण जिथे ऑब्जेक्टिव्हिटी किंवा गणिताचा भाग येतो तिथे व्याकरणाची खरी कसोटी लागते. आणि इथूनच आपला दुसरा मुख्य प्रकार सुरू होतो, संख्या विशेषण.
हो, आणि स्पर्धा परीक्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर सर्वाधिक प्रश्न याच भागावर फिरवून विचारले जातात. म्हणजे आयोगाचा हा अत्यंत आवडता भाग आहे तर. अगदी. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात. आता इथे गंमत अशी आहे की संख्या नुसती आकड्यात नसते. मग अजून कशी असते? ती संख्या मोजण्यासाठी वापरली आहे, क्रम लावण्यासाठी वापरली आहे की पटीत वाढवण्यासाठी वापरली आहे, यावरून त्याचे 5 उपप्रकार पडतात. आणि अभ्यास करणारे नेमक्या याच उपप्रकारांमध्ये गल्लत करतात. बापरे, हे 5 उपप्रकार म्हणजे एखाद्या चक्रव्यूहासारखे वाटतात. आपण एक एक करून ते सोडूया. चालेल. पहिला उपप्रकार गणनावाचक संख्या विशेषण असा दिला आहे. गणना म्हणजे मोजणे, पण यातही 3 सूक्ष्म प्रकार का असावेत? मोजणे तर सरळ असते ना. सरळ असते, पण भाषेमध्ये आपण केवळ पूर्णांकात मोजत नाही. गणनावाचकचे जे 3 सूक्ष्म प्रकार आहेत ते व्यवहारातील वेगवेगळ्या गणितांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे कसे? पहिला आहे पूर्णांकवाचक. इथे स्पष्ट आकडा असतो, 5 मुले, 10 रुपये. अच्छा. दुसरा आहे अपूर्णांकवाचक. व्यवहारामध्ये आपण नेहमीच पूर्ण आकड्यांत बोलत नाही. अर्धा तास, पावशेर दूध. इथे अर्धा, पावशेर हे सुद्धा संख्येशी जोडलेले शब्द आहेत. आणि तिसरा, जो परीक्षेसाठी सर्वात ट्रिकी आहे, तो म्हणजे साकल्यवाचक. साकल्य म्हणजे सर्वच्या सर्व. इथे मला एका सराव परीक्षेतील प्रश्न आठवतो. 5 मैत्रिणी आणि 5ही मैत्रिणी. यात नक्की काय फरक आहे? दिसायला तर दोन्ही गणनावाचकच आहेत. हाच तो ट्रॅप आहे, जिथे अनेकांची चूक होते. जेव्हा आपण 5 मैत्रिणी आल्या म्हणतो, तेव्हा एकूण मैत्रिणी कदाचित 10 असतील, त्यातील फक्त 5 आल्या आहेत. हा झाला पूर्णांकवाचक. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण 5ही मैत्रिणी आल्या असे म्हणतो, तेव्हा तिथे असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 5 पैकी 5 आल्या असा अर्थ होतो. अच्छा, हे साकल्य दर्शवतंय. हो, म्हणूनच 5ही, दोन्हीही, 4ही हे साकल्यवाचक गणनावाचक विशेषण मानले जाते. हे अगदी स्पष्ट झाले. म्हणजे आकडा तोच असला तरी त्यामागील संदर्भ बदलतो. नक्कीच. दुसरा उपप्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. इथे संख्येपेक्षा रांगेतलं स्थान महत्वाचे असते, बरोबर? हो, इथे आकडा मोजण्यासाठी नाही तर पोझिशन किंवा क्रम सांगण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, पहिला वर्ग, 60वं वर्ष, 7वा बंगला. म्हणजे 7वा या शब्दावरून 7 बंगले आहेत असा अर्थ निघत नाही. नाही, तर त्या बंगल्याचा रांगेतील क्रमांक 7 आहे असा बोध होतो. आणि त्यानंतर येतो तिसरा उपप्रकार, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. इथेच सर्वात जास्त गोंधळ उडतो. दुप्पट, तिप्पट हे शब्द संख्याच आहेत, पण त्यांना वेगळ्या गटात का ठेवले आहे? कारण इथे ती नुसती मोजण्याची संख्या नाहीये, तर तो एक मल्टिप्लायर आहे. आवृत्ती म्हणजेच एखाद्या गोष्टीची किती वेळा पुनरावृत्ती झाली ते सांगणे. म्हणजे जेव्हा आपण दुप्पट पैसा म्हणतो, तेव्हा पैशांची संख्या 2नी मोजत नाही. नाही, तर मूळ रकमेची 2 वेळा आवृत्ती झाली आहे असे आपण सांगत असतो. दुहेरी रंग, तिप्पट मुले ही याची काही उत्कृष्ट उदाहरणे आहेत. आणि आयोगाच्या पेपरमध्ये दुहेरी हा शब्द देऊन तो क्रमवाचक आहे की आवृत्तीवाचक असे फसवणारे पर्याय दिले जातात. अगदी. म्हणजे जिथे पट किंवा पटीत वाढ हा संदर्भ असेल, तिथे डोळे झाकून आवृत्तीवाचक निवडायचे. बरोबर ओळखलात. आता चौथा प्रकार पाहूया, पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथकत्व म्हणजे वेगळे करणे. शाळेत असताना पीटीचे शिक्षक जेव्हा म्हणायचे 5-5च्या रांगेत उभे राहा, तेव्हा तोच हा प्रकार होता का? अगदी तंतोतंत. जेव्हा आपल्याला मोठ्या गटातून छोटे गट किंवा एक एक घटक वेगळा करून दाखवायचा असतो, तेव्हा पृथकत्ववाचक विशेषणाचा वापर होतो. एक मुलगी, 10-10चा गट. हो, आपण संपूर्ण वर्गाबद्दल एकत्र बोलत नाही, तर आपण त्या वर्गाचे तुकडे करत आहोत, त्यांना वेगळं करत आहोत. हा वेगळेपणा दाखवणारी संख्या म्हणजे पृथकत्ववाचक विशेषण. हे 4ही प्रकार अतिशय लॉजिकल वाटतात, पण संदर्भ साहित्यातील 5व्या प्रकारावर मात्र माझा आक्षेप आहे. कोणता प्रकार? थोडी जागा, काही पक्षी, सर्व विद्यार्थी, तर मग त्याला संख्या विशेषण या गटात का ढकलायचे? जर आकडाच माहीत नाही, तर त्याला गुणवाचकमध्ये का नाही टाकता येणार? हां, अतिशय विचारपूर्वक विचारलेला प्रश्न आहे. आणि बहुतांश जणांचा इथेच संभ्रम निर्माण होतो. इथे आपण हे समजून घेतले पाहिजे की गुण आणि प्रमाण यात मूलभूत फरक आहे. म्हणजे कसं?
चांगला पक्षी हा गुण झाला, पण जेव्हा आपण काही पक्षी म्हणतो तेव्हा आपण पक्ष्यांच्या रंगाबद्दल किंवा स्वभावाबद्दल बोलत नाही आहोत, आपण त्यांच्या संख्येबद्दल बोलत आहोत. अच्छा, म्हणजे पक्षी मोजता येतात, विद्यार्थी मोजता येतात? हो ना, ती एक संख्याच आहे जी अस्तित्वात आहे, फक्त ती आपल्याला या क्षणी अचूक माहीत नाहीये, ती निश्चित नाही. म्हणूनच व्याकरणात त्याला गुणवाचक न मानता संख्या विशेषणाचाच एक अनिश्चित प्रकार मानले जाते. अगदी बरोबर. सर्व, थोडी, काही, इतर हे शब्द मोजमापाचे प्रतिनिधित्व करतात. हा विचार कधी केलाच नव्हता. म्हणजे मोजता येण्याजोगी गोष्ट असेल पण आकडा हातात नसेल तरी ती संख्येशीच जोडलेली राहते. हो, हे लॉजिक एकदा डोक्यात बसलं की इथे मार्क जाण्याची शक्यताच नाही. आणि आता आपण वळूया तिसऱ्या मुख्य प्रकाराकडे, सार्वनामिक विशेषण. हे थोडे सोपे वाटते कारण यात सर्वनामांचा थेट सहभाग आहे. होय, एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. म्हणजे हा मुर्शीद, माझे पुस्तक, ती मुलगी. बरोबर. इथे हा, माझे, ती हे मुळात सर्वनाम आहेत, पण वाक्यात ते कुणाच्या तरी जागी आलेले नाहीयेत, तर ते थेट नामाच्या आधी येऊन त्या नामाची ओळख निश्चित करत आहेत. जगात अनेक पुस्तके आहेत, पण आपण माझ्या पुस्तकाबद्दल बोलत आहोत हे त्या सर्वनामाने स्पष्ट केले. अगदी बरोबर. इथे सर्वनाम स्वतःचे मूळ काम सोडून विशेषणाचे कार्य करत आहे. इथूनच खऱ्या अर्थाने भाषेची जादू सुरू होते. बघा, मुख्य प्रकार तर आपण पाहिले जे जन्मजात विशेषण आहेत, पण अडचण तिथे येते जिथे शब्द स्वतःचे मूळ रूप सोडून वेषांतर करून विशेषणाचं काम करतात. हो, याला आपण व्याकरणातील बहुरूपी शब्द म्हणू शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास गोंधळात टाकणारा हा भाग आहे. साधित विशेषणे. साधित म्हणजे तयार केलेली किंवा बनलेली विशेषणे. बरोबर. अगदी बरोबर. परीक्षा तयार करणाऱ्यांना हे चांगलेच माहीत असते की बरेच जण गुणवाचक किंवा संख्यावाचक प्रकार पाठ करून येतात. पण जेव्हा शब्दांची मूळ जात बदलते आणि तो दुसऱ्या जातीचे काम करतो, तिथे खऱ्या आकलनाची परीक्षा असते. नक्कीच. साधित विशेषणांचे 3 प्रमुख प्रकार संदर्भांमध्ये दिले आहेत. पहिला आहे नामसाधित विशेषण, म्हणजे नामापासून बनलेली विशेषणे. इथे मला मगाशचे रूपक पुन्हा आठवते. एखाद्या अभिनेत्याने दुसऱ्या चित्रपटात कॅमिओ करण्यासारखे हे आहे. कॅमिओ म्हणजे कसं? म्हणजे तो अभिनेता स्वतः एका चित्रपटाचा हिरो आहे, पण तो दुसऱ्याच्या चित्रपटाला सपोर्ट करण्यासाठी छोटी भूमिका घेतो. अच्छा. तसंच कोल्हापूर हे मूळचे एका ठिकाणाचे नाव आहे, म्हणजे ते नाम आहे. पण जेव्हा आपण कोल्हापुरी चप्पल असे म्हणतो, तेव्हा हे कोल्हापूर स्वतःचे नाम असण्याचं अस्तित्व बाजूला ठेवते. आणि चपलीची माहिती सांगून चक्क विशेषणासारखं काम करायला लागते. बरोबर. हे कॅमिओचं उदाहरण अत्यंत चपखल आहे. कोल्हापुरी चप्पल, साखर आंबा, कापड दुकान. इथे साखर आणि कापड ही मुळात नामे आहेत. साखर हा एक पदार्थ आहे. पण जेव्हा तो आंबा या नामासमोर येतो तेव्हा तो आंब्याचा गुणधर्म सांगू लागतो. अगदी तसंच. एक नाम दुसऱ्या नामाचं वर्णन करण्यासाठी वापरले जाते, तेव्हा ते नामसाधित विशेषण बनते. हे समजायला रंजक आहे. पण यातील जो दुसरा प्रकार आहे ना, धातुसाधित विशेषण, तिथे मात्र अनेक जण अडखळतात. कारण इथे कृती आणि वर्णन यांची सरमिसळ होते. हो. या सापड्यापासून कसे वाचायचे, इथे आयोगाचा दृष्टिकोन समजून घेणं महत्वाचं आहे. अनेकांचा मेंदू असं प्रशिक्षित झालेला असतो की कृती दिसली की त्याला क्रियापद म्हणायचे. पण धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप ना? हो. पडणे या क्रियापदातील मूळ धातू आहे पड. पिकणे मधील धातू आहे पीक. अच्छा. जेव्हा या मूळ रूपाला प्रत्यय लावून त्याचा वापर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी न होता नामाबद्दल माहिती सांगण्यासाठी होतो, तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ पडका किल्ला. बरोबर. इथे किल्ला कसा आहे? पडका. इथे कोणतीही कृती घडत नाहीये, तर किल्ल्याची अवस्था सांगितली जात आहे, जी एका धातूपासून बनली आहे. तसेच पिकलेला आंबा, बोलका पोपट हे शब्द कृतीतून निर्माण झालेले आहेत, पण इथे ते केवळ नामाचा मेकअप करत आहेत, विशेषणाचे काम करत आहेत. अगदी बरोबर पकडलात. हा मुद्दा खरोखरच स्पष्टतेसाठी गरजेचा होता. म्हणजे क्रियापदे सुद्धा वेषांतर करून विशेषणाचा मेकअप करू शकतात. आणि यातील तिसरा प्रकार आहे अव्ययसाधित विशेषण. हो. ते नामापूर्वी आले की ते विशेषणाचे कार्य करू लागतात. म्हणजे कसे? उदाहरणे पहा. पुढे, मागे, खाली, वर ही मुळात स्थलवाचक अव्यय आहेत. पण जेव्हा आपण म्हणतो पुढची गल्ली, मागचे दार, खालची माडी,
इथे पुढे या अव्ययाला ची प्रत्यय लागला आणि त्याने गल्ली या नामाची विशेष माहिती सांगितली. बरोबर. कोणती गल्ली? पुढची गल्ली. इथे अव्ययाने आपलं मूळ रूप थोडेसे बदलून विशेषणाची भूमिका स्वीकारली आहे. हे ऐकताना जाणवते की भाषा ही एखाद्या रसायनशास्त्रासारखी आहे. दोन घटक एकत्र आले की त्यांचे मूळ गुणधर्म बदलून एक नवीनच संयुग तयार होतो. नक्कीच. शब्दाचा प्रकार आणि मूळ जात तर महत्वाची आहेच, पण तो शब्द वाक्यात कुठे बसतो, त्याची जागा कोणती आहे, यावरूनही त्याचे व्याकरण बदलते. हो, स्थानाचं महत्त्व खूप आहे. संदर्भ साहित्यामध्ये स्थानावरून पडणारे दोन प्रकार दिले आहेत: अधिविशेषण आणि विधिविशेषण. केवळ जागा बदलल्याने व्याकरणावर खरोखरच फरक पडतो का? हां, केवळ तांत्रिक फरक नाहीये. यामुळे वाक्याचा फोकस आणि शब्दाचे कार्य पूर्णपणे बदलते. अच्छा. अधिविशेषण, ज्याला पूर्वविशेषणही म्हणतात, ते नामापूर्वी येते. जसे समोर लाल फूल दिसत आहे. इथे फूल या नामाच्या आधी लाल हे विशेषण आले आहे. हो, हे विशेषण त्या नामाचा एक अविभाज्य भाग म्हणून आले आहे. आपण एका अस्तित्वात असलेल्या गोष्टीचे केवळ वर्णन करत आहोत. पण विधिविशेषण किंवा उत्तरविशेषण हे नामानंतर येते आणि त्याचे कार्य थोडे वेगळे असते. म्हणजे जर मी म्हटले साहिल हुशार आहे, तर इथे साहिल हे नाम आधी आले आणि हुशार हे विशेषण नंतर आले, तर हा झाला विधिविशेषणाचा प्रकार. बरोबर. पण यात आणि पूर्वविशेषणात नेमका तात्विक फरक काय आहे? तात्विक फरक असा आहे की विधिविशेषण हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते. व्याकरणाच्या भाषेत त्याला पूरक म्हटले जाते. म्हणजे जर साहिल हुशार आहे यातून हुशार काढून टाकले तर साहिल आहे हे वाक्य अपूर्ण वाटते. अगदी बरोबर. ते विशेषण त्या नामाबद्दल एक विधान करत आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आयोग मुद्दाम अशी वाक्य देतो. जसे की सैनिक शूर होता. या वाक्यातील शूर काय आहे असा थेट प्रश्न येतो. तिथे पर्यायांमध्ये केवळ विशेषण नसते, तर अधिविशेषण आणि विधिविशेषण असे दोन्ही पर्याय असतात. बापरे, जर अभ्यास करणाऱ्याने केवळ नाम आणि विशेषण ओळखले पण त्यांची जागा आणि त्या जागेचं महत्त्व ओळखले नाही तर तो नक्कीच गोंधळात पडू शकतो. हो, इथे शूर हे नामानंतर आले आहे आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे, म्हणून ते विधिविशेषण आहे. आता सुरुवातीला मी जे उदाहरण दिले होते ना, त्याचा उलगडा झाला. शूर सैनिक लढला, यात शूर हे अधिविशेषण आहे. आणि लढलेला सैनिक शूर होता, यात ते विधिविशेषण आहे. एका छोट्याशा शब्दाच्या जागेमुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ, त्याचा भर आणि परीक्षेतील गुण कसे बदलू शकतात हे यातून अगदी स्पष्टपणे समजते. नक्कीच. आजच्या या सविस्तर चर्चेत आपण विशेषणाच्या जगात खऱ्या अर्थाने खोलवर गेलो आहोत. सुरुवातीला आपण विशेषण आणि विशेष्य म्हणजे काय हे मुख्य पात्र आणि त्याच्या मेकअपच्या उदाहरणातून पाहिले. होय, आणि त्यानंतर आपण गुणवाचक, संख्यावाचक आणि सार्वनामिक या 3 मुख्य प्रकारांचे उपयोजित आकलन केले. विशेषतः संख्यावाचक विशेषणाचे जे 5 उपप्रकार आहेत, गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित. हो, यांचा नुसता अर्थ नाही, तर आयोगाचे तज्ज्ञ यावर कसे प्रश्न फिरवून विचारतात आणि आपण तो सापळा कसा ओळखायचा हे पाहिले. त्यानंतर आपण पाहिले की शब्द स्वतःचे वेषांतर कसे करतात. नामसाधित, धातुसाधित आणि अव्ययसाधित विशेषणे या बहुरूपी शब्दांचे लॉजिक आपण समजून घेतले. आणि धातुसाधित विशेषण ओळखताना कृती आणि वर्णनातील फरक लक्षात ठेवणं किती महत्वाचे आहे हेही आपण पाहिले. आणि शेवटी स्थानावरून पडणारे प्रकार, अधिविशेषण आणि विधिविशेषण यावर प्रकाश टाकून वाक्यातील जागेचं महत्त्व अधोरेखित केले. या सर्व चर्चेचा निष्कर्ष हाच आहे की व्याकरण पाठांतराने नाही, तर ते त्याच्या तार्किक चौकटीतून समजून घेतल्याने सोपे होते. हो. ज्यांना या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी विशेषतः संख्यावाचक, धातुसाधित विशेषणे आणि विधिविशेषणे यावर आलेले मागील वर्षांचे प्रश्न सोडवणे आणि या नवीन दृष्टिकोनातून वारंवार सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. हे सत्र ऐकल्याबद्दल धन्यवाद.